गरीब आणि गरजूंच्यासाठी शिवभोजन थाळी हे एक वरदान ठरले आहे. मात्र या शिवभोजन थाळीला सुद्धा गॅस तुटवड्याचा सध्या फटका बसताना पाहायला मिळतोय. काही कालावधीनंतर सुद्धा आहे ते शिवभोजन बंद करण्याची वेळ या संचालकांच्यावरती येणार आहे, कारण यांच्याकडे जेमतेम पुरेल इतकाच गॅस सध्या उपलब्ध आहे आणि त्यामुळे या गॅस चालकांची सुद्धा आता कसरत होताना आपल्याला पाहायला मिळते. शिवभोजनवरती आहे ते आधार या सगळ्या गरीब आणि गरजू लोकांचा होता, मात्र आता तो आधारच आहे ते कुठंतरी कमी होताना आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत आहे ते शिवभोजन जे चालवणारे संचालक आहेत, संयोजक आहेत ते आहेत आणि त्यांच्या या संदर्भातल्या प्रतिक्रियासुद्धा आहे तो जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. नेमकी सध्या काय स्थिती आहे तुम्हाला गॅस उपलब्ध होते? काय गेली 8 ते 10 महिने शिवभोजनचं अनुदान मिळालेलं नाही, ही पहिली गोष्ट. आम्ही त्याच्या प्रतीक्षेत आहे, त्यासाठी प्रयत्न चालू आहेत मिळायसाठी. परवा मान्य पुरवठा आता भुजबळ साहेबांनी सांगितलेलं आहे की 18 ते 20 तारखेपर्यंत तुमचे पैसे जमा होतील. त्यात आता या आखाती युद्धामुळं गॅसची टंचाई बसलेली आहे. आमचं असं म्हणणं आहे की काही जे आता अत्यावश्यक सेवेमध्ये हे आहे या लोकांचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. गॅस बंद झाल्या, आता कुठला गॅसचा कोण साठा करून ठेवत नाही. लागेल तसं दररोज मिळतं, त्यामुळे कोण साठा करायचा विषय नाही. धान्याचा साठा आपण करू शकतो, पण गॅस कोण ठेवत नाही. आता तुमचा गॅस संपला की केंद्र बंद करावं लागेल? बंदच करायला पाहिजे, पर्याय नाही. आता गरीब लोकांनी हिने काय करायचं? आता इथं लोक जेवायला आल्यात. आता काही लोकांनी चुलीचा वगैरे पर्याय केला आहे, पण चपातीला वगैरे लेडीज थांबत नाहीत. आता सवय मोडलेली आहे लोकांची. चुलीवरती जेवण करायचा विषय आता संपला आणि ते तरी कुठं उपलब्ध आहे? लाकूडफाटा पण नाही आहे, दोन्ही बाजूंना आता अडचण बंद आहे, रॉकेल पण नाही मिळत. त्यामुळं अडचणी आलेल्या आहेत आणि आमची माननीय मुख्य कलेक्टर साहेबांना विनंती आम्ही करणार आहे की शिवभोजनसाठी अत्यावश्यक सेवा म्हणून की तुम्ही गॅसचा पुरवठा आम्हाला काही प्रमाणात उपलब्ध करून द्यावा. नक्कीच गॅसचा पुरवठा शिवभोजन थाळीसाठी उपलब्ध करून द्यावा अशा पद्धतीची मागणी आहे. काही शिवभोजन खायला येणारे जे नागरिक आहेत त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया जाणून घ्या. खरं तर आता गॅसच्या पुरवठ्यामुळे सगळेच हॉटेल्स बंद होता यायला लागलेत. शिवभोजनसुद्धा बंद झालं तर तुमच्या उपासमारीचा प्रश्न निर्माण होईल वाटतंय? नक्कीच प्रॉब्लेम आम्हाला क्रिएट होईल, कारण शिवभोजन ही खूप चांगली सोय आहे. इथं चांगल्या प्रकारचं अन्न मिळतं, पण जर गॅसचा तुटवडा झाला तर आमच्यासारख्याने जायचं कुठं, हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्यासाठी सरकारनं काहीतरी नक्कीच तोडगा काढावा आणि गॅस उपलब्ध करून द्यावा. गॅस उपलब्ध करावा अशी मागणी आहे. मामा, काय नेमकी तुमची प्रतिक्रिया? जर हे शिवभोजन बंद झालं तर काय तुम्हाला उपासाची वेळ येईल? उपाशीची वेळ येणार की? आम्ही रोज इथं येऊन भोजन करत आहोत. 10 रुपयामध्ये आम्हाला मिळतं, आम्ही जेवण चांगलं असतं. आणि हे बंद झालं तर मग आमचा हातपाय वाट्यात आहे ना. मग आम्ही कामानिमित्तानं कोल्हापूरला येत आहोत, शिवभोजन जेवतो. आता मी काठ्या घेऊन आलो, गुढी काठ्या पाडव्याच्या. त्या काठ्या विक्रीसाठी आलो आहे आणि जेव्हा मी इथं आलो. हा आधार आहे केंद्र, हे आधारच आहे, गरिबांचा आधार आहे. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर गरिबांचा आधार म्हणून शिवभोजन केंद्राकडे पाहिलं जातात. अनेक भुकेले आणि गरजू या ठिकाणी येऊन कमी किमतीमध्ये आपल्या पोटाची सोय करतायत. मात्र याच शिवभोजन केंद्रांना पाहायला गेलं तर मानधन मिळत नाही आणि आता मानधनानंतर गॅस टंचाईचं संकटसुद्धा या सगळ्यांच्यावरती उद्भवल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं निदान शिवभोजन केंद्रासाठी विशेष सवलत द्यावी आणि गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावं अशा पद्धतीची अपेक्षा ही सगळे शिवभोजन चालक करताना पाहायला मिळतात. अन्यथा शिवभोजन बंद करण्याची वेळ येईल अशा पद्धतीची भीतीसुद्धा व्यक्त केली जाते. मात्र हे शिवभोजन केंद्र बंद झाल्यानंतर या गरीब आणि गरजू लोकांच्या पोटाचा प्रश्न निर्माण होणार आहे, त्याकडे सरकार लक्ष देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर.